मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. महाराज असतील तर ती त्या महापुरुषाच्या सर्वोच्च मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्रातल्या या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. महाराज मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले. महाराजांनी मंदिराचा परिसर न्याहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं, मंदिर देखणार, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीये. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराज आले गेले असतील, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, त्या मंदिराला घाट नाही ते अनेकांच्या लक्षात आलं असेल, पण ते घाट बांधावे असं वाटलं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अर्थात नसते घाट बांधले तरी काही फारशी अडचण नव्हती. आताच्या भाषेत म्हणता आलं असतं, तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो, पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती. एक विलक्षण व्यापकता त्यांच्या ठाई होती. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि महाराज मंदिराच्या शिखराचं दर्शन घेण्यासाठी बाहेर आले. महाराजांनी मंदिराच्या शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं, मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय. आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायलाच हवं. महाराजांनी आंध्र प्रदेश मधले काही मजूर बोलावले, त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं चौथं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल. मजुरांनी रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं. सगळे मजूर एकत्र बसले, त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले, कित्येकाने मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले. चौथे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे ऐसे वाटले कोणालाही नाही. ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही. या राजांचं अस्तित्व इथं राहायला हवं. या राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी. काय करता येईल. आणि एक मजूर म्हणाला, आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय, त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेशच्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेशमध्ये. महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभारलेलं. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभं आहे आंध्र प्रदेशात. महाराज दक्षिण दिग्विजय करून परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे. राणी मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारांची तर राज्य करत होत्या. नवरा आदिलशाही सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई देसाई पाहत होत्या. आपला दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे, तर बेलवाडीचं ठाणं जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणू नये, सहज पराभूत करता येईल. त्यांनी मोजकं सैन्य घेतलं. बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला, पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या, त्यांनी दादाजीचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईने आपला पराभव केलाय हे जर महाराजांना कळलं तर दादाजींनी पुन्हा प्रचंड फौज उभा केली. पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या. अचानक थबकल्या, गर्दिशी मागं वळाल्या. स्वतःचं तानं बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तानं बाळ घेतलेल्या कैदी सावित्रीबाई महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही. त्याला तोशिष नको. आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आले आणि महाराजांनी आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला चमच्याने दूध पाजलं. आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना, तो आमचा भाचा आहे. अहो, हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला, मग कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो.
आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमच्या मांडीवरचा आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळेना. कैसा राजा, कैसा राजा. मला शिक्षा करणं राहिलं बाजूला, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला. हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो, माझ्या मुलाला भाचा मानतो, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती चिरंतन राहायला हवी म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी 3 दगडी शिल्प तयार केली. महाराज बसले, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे. महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहे. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटकमध्ये. महाराज एक मूल्य दिलं, ते पुढच्या पिढ्यांसाठी आदर्श म्हणून निर्माण झालं. स्वराज्याचा नियम होता, स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवारातील देवता. त्या स्त्रीत्वाचा सन्मान राखलाच पाहिजे. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालात केला. वाऱ्यासारख्या आलेल्या महाराजांनी शाहिस्ता खानाची बोटे छटली आणि महाराज तीरासारखे निघाले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ता खानाची बेगम धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली. हुजूर क्या हुआ, हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है हुजूर. तेवढी शाहिस्ता खान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेतील. कोण लिहितंय? कट्टर वैरी शाहिस्ता खान. या शाहिस्ता खानाला रोज डायरी लिहायची सवय आहे. शाहिस्ता खान बुर्जी नावानं त्याची डायरी प्रकाशित आहे. त्यात हे सगळं त्यानं लिहून ठेवलंय. तो पुढे लिहितो, महाराजांच्या माणसांनी त्याच्या मुलीला हात लावलाच नव्हता. भीतीपोटी ती तिथंच एका पिंपात लपून बसलेली ती सापडली नंतर. पण या प्रसंगातून शाहिस्ता खानानं महाराजांबद्दल जे मत व्यक्त केलंय ते महाराजांचं चारित्र्य दर्शवणार आहे. महाराजांचं हे चारित्र्यच राष्ट्राचं चरित्र ठरलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर महाराजांनी निर्माण केलेल्या या मूल्यातून होतं काय हो महाराजांकडे. आज भारतामध्ये नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा महाराजांच्या कीर्तीचा, महाराजांच्या विचारांचा आणि महाराजांच्या मूल्यांचा जागर केला जातो. वंगभंग चळवळ सुरू झाली. इंग्रजांनी बंगालची फाळणी केली आणि त्या वंगभंग चळवळीला प्रेरणा मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी तिथं प्रेरणा गीत लिहिलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. जयस्तो शिवराय. आणि त्या प्रेरणा गीताला बंगालवासीयांना प्रेरणा दिली. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ सुरू झाली. त्या जातीविरोधी चळवळीला बळ मिळावं म्हणून तमिळ लेखक CN अण्णादुराई यांनी तिथे एक नाटक उभा केलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. त्या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अभिनेते गणेश मूर्ती यांनी. ती भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या नाटकानंतर अभिनेते गणेश मूर्ती यांना कायमच शिवाजी गणेशन म्हटलं जाऊ लागलं. ज्यांनी शिवराय अभ्यासले, अनुभवले ते शिवमय झाले. तामिळनाडूला प्रेरणा दिली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. असा कुठला प्रांत नाही, प्रदेश नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात महाराज आजही प्रेरणा देत आहेत. खरं तर महाराजांनी हे स्वराज्य उभा केलं ते शून्यात, हाताशी काही नसताना. म्हणजे महाराज हाताशी काही नसताना राज्य उभा करतायत. आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेखा आता तरी लढ. तरी पट्ट्या निवांतच. आणि लढकी तुमचा लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? आणि मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलो दिसत नाही का? चोहो बाजूनी अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी
तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही. एवढीशी मुंगी ध्येयापर्यंत पोचते ना. आपल्याला अडचण काय काय? महाराजांचं ध्येय ठरलंय, त्या ध्येयाच्या दिशेला वाटचाल. हाताची तर काही नाही, पण काही नाही म्हणून महाराज स्वस्त बसले नाही. जे आहे त्याचा अचूक वापर केला आणि महाराजांनी स्वराज्य उभा केलं. 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे. दूरवरचे एखाद्या जंगलात जायचे. जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचं, युद्धाचं शिक्षण, प्रशिक्षण द्यायचे. पण कुणाला न कळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपलं जंगलात आज काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबा राजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की मी तलवारी शमशीर लपवून ठेवतो आणि विटीदंडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आज काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबा राजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं, युद्धाचं शिक्षण, प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचा पोर थरारलं, नीट निरखून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबा राजांना कळवायची कुणी अनोळखी येतंय, सावध राहा. शिवबा राजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत त्यांना सांगितलं तलवारी शमशीर लपवून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा. कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जीजी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. ते खुन्याचं पोर म्हणलं तोता महताच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुन्याचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजा म्हणले दे पाठवून. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं काय येतं तुला? सगळं येतं जी, कसला बी आवाज काढतो, कुणाची मी नक्कल करतो. राजा देशांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजाला पटलं वाटलं माणूस कामाचा. असं असं मग चल या आतापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटलं राज उद्यापासून येतो की जी. राज बापाला सांगावं देऊन उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले ठीक आहे ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला. 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर ओरडत नाही. ते नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून? ऐकत गवसून जाल राज. राजाने माणसं गोळा केली. त्याशी दऱ्याखोऱ्यातली, गिरिकंदरातली अचूक ज्ञान, सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगाच्या पाठीवर अमेरिकन गुप्तहेर यंत्रणा, रॉ आणि इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद सांगते आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. रानावनातली, डोंगर दऱ्यातली 18 पगड जातीची पोरं महाराजांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीची करून टाकली. क्षमता प्रत्येकात असते, त्या क्षमतेना पात्रतेता कमावता येते. महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे की रानावनातल्या पोरांच्या क्षमता जाणून त्यांना पात्र करून महाराजांनी त्यांना आंतरराष्ट्रीय योग्यतेचं बनवलं. महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, अनेक राजांनी गिरदुर्ग उभारले, अनेक राजांनी भूदुर्ग तयार केले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग तयार केले. तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी कुणीही घ्या, प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं, कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी. राष्ट्रीय चारित्र्य घडवलं. कोण विलक्षण कर्तृत्व आहे, अफाट आणि अलौकिक. खरं तर महाराजांनी हे सगळं शून्यात. 1646 साली महाराजांनी तोरणा घेतला. त्याच वेळी महाराजांची नजर समोरच्या राजगडावर गेली. राजगड बेवसाऊ होता.
म्हणजे घेतला तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे हवेत. होते कुठं महाराजांकडं? मग महाराज असं म्हटले का, आता घेतला राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे हवेत, आहेत कुठं आपल्याकडं, मग कशाला घ्या, बघू पैसे आल्यावर. नाही, पैशाच्या नंतर घेऊन तर टाकू. घेतला राजगड आणि त्याच वेळी तोरण्याचं बांधकाम सुरू असताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 6 खंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. पोचतो कोण? जो सुरुवात करेल तो. जो सुरुवातच करत नाही तो पोचेल कसा? सायंकाळी मावळतीच्या वेळेला मी रस्त्याने निघालो होतो. एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता. मी त्याला विचारलं, का थांबलाय? म्हटलं नाही, डोंगरावर जायचं आहे. म्हटलं जा ना मग. नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला. म्हटलं जा आता. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी त्याच रस्त्याने निघालो होतो. डोंगराच्या पायथ्याला तो सद्ग्रस्त तसाच उभा. मी म्हटलं अरे वा, जाऊन आला वाटतं. तो म्हटला नाही, गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. अरे तुला रात्री कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय. मला किती लांब जायचं आहे. भल्या माणसा, तू चालायला सुरुवात तर कर, उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येत जाईल. सुरुवात तर करा, अडचण काय आहे? 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला. मोगलांची फौज लाखाची, महाराजांची 20,000. मग महाराज असं म्हणले का, त्यांची लाखभर आपली 20,000, आधी आपली लाखभर करू आणि मग करू सुरुवात लढाईला? नाही, 20 तर 20, सुरुवात तर करू. केली सुरुवात. 1670लाच महाराजांनी प्रबळगड घेतला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं पालखीतून जात असतानाच महाराजांच्या शेल्याचं एक टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज सोबत त्यांना म्हणाले, पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना सांगू लागले, हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे आहे आहे. खणा. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेली. दगड भिंत सापडली. उकरली. 27 घागरी आणि 4 कढया इतकं सोनं महाराजांना तिथं सापडलं आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी शस्त्रसज्ज सैन्य उभा केलं. महाराज एकमेव आहेत. एकदा नाही, दोनदा नाही, महाराजांना 3 वेळा गुप्तधन सापडलं. पहिलं तोरण्यावर, दुसरं प्रबळगडावर आणि तिसरं आमच्या साताऱ्याच्या जवळ असणाऱ्या वासोट्याच्या किल्ल्यावर. सृष्टीनं महाराजांप्रती उभा केलेलं हे सहकार्य नव्हतं काय? तुम्ही सुरुवात करावं, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते. अडचण काय? महाराजांनी स्वराज्य उभा केलं, पण त्याच वेळी महाराजांनी पहिला विचार केला, या भूमीत राज्य नव्हती असं नाही. विजयनगरचं हिंदू साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, उद्ध्वस्त झालं. आपण ही राज्य उभा करतो आहोत, कदाचित तेही नाही. हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून? आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राला धोका समुद्रावर. आणि म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचा आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. पण आता आरमार उभं करायचं म्हणजे जहाजं हवीत, तोफा हव्यात, दारुगोळा हवा. तत्कालीन काळात महाराज जहाजं इंग्रजांकडनं विकत घ्यायचे, दारुगोळा डचांकडनं, तोफा पोर्तुगीजांकडनं. ते देत होते, महाराज घेत होते. पण अचानक महाराजांच्या लक्षात आलं, इंग्रज आज जहाजं देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे देणं यांनी बंद केलं तर? आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली, पुण्याच्या मावळामध्ये तोफा ओतायचा कारखाना काढला आणि शस्त्रास्त्रांचे तर असंख्य कारखाने उभा केले. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले 2 अलौकिक गुण आहेत. मराठी माणसाला व्यापार जमत नाही कोण म्हणतं?
महाराजांनी फक्त नेव्हीची नव्हे, मर्चंट नेव्हीची निर्मिती केली. आंतरराष्ट्रीय ख्यातीची 4 ते 5 बंदरं महाराजांनी उभारली, जिथून मराठी माणसं युरोप, इराण, तुर्कस्तान आणि मस्कतला मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करायला जात. मराठी माणूस व्यापारात कधीच मागे नव्हता. स्वराज्याची अर्थव्यवस्था महाराजांनी बालाढ्य केली ती या व्यापाराच्या बळावर. पण स्वराज्याच्या बनावटीची जहाजं ज्यावेळी दर्यात तरंगू लागली, तोफ ठेवली, तर तोफेच्या उजानी जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचं, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागा पडला की जहाज पाण्यात पडायचं. महाराजांनी हे सगळं बघितलं, काही विचार केला आणि महाराज कल्याणच्या कारखान्यात गेले. मी सांगतो तसा जहाज तयार करा, मी सांगतो तस. हा राजा जमिनीवर जन्माला आलेला, दर्याशी त्याचा संबंध नव्हताच. पण महाराज सांगतायत दर्यात जहाज कसं बनवावं, कोण विलक्षण गोष्ट आहे. आणि महाराजांनी सांगितलं कल्याणच्या कारखान्यात, मी सांगतो तसं, आणि महाराजांनी सांगितलं तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पळणारं, किती ओझं ठेवलं तर नडच मिळणारं, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागा पडला तरी पाण्यात न बुडणारं असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाजं विकत घेतली जायची, त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का. महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी तथा संगमेश्वरी जहाज. ही स्वराज्याची निर्मिती आहे. ब्रिटिशांच्या साम्राज्यावरनं सूर्य कधी मावळत नव्हता असं म्हटलं जायचं. पण इंग्रजांचा धोका जर पहिला कुणी ओळखला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज आहे. महाराजांची धोरणं रामचंद्र पंत अहमद त्यांनी लिहून ठेवलीत आज्ञापत्रात. इंग्रजांबद्दल महाराज काय लिहितात, हे इंग्रज टोपीकर साधे साहूकार नव्हे ती, यांना भूमी स्थळाची माया फार, घेतलेले स्थळ सोडतील ना, यांना पथ्यावर ठेवले पाहिजे. आणि तेच महाराजांनी केले. पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई आंदण दिली. इंग्रजांचा धोका महाराजांनी ओळखला आणि महाराजांनी इंग्रजांवरच हल्ला केला. मराठ्यांचा आरमार थळ ते खंदरीच्या जवळ आहे, अलिबाग जवळ, त्याच्यावर इंग्रजांच्या आरमारावर कोसळलं. हेनरी थॉर्प आणि ब्रिटिश 4 सागरी योद्धे त्यांचा सपशेल मराठ्यांच्या आरमाराने पराभव केला. 4ही सागरी योद्ध्यांची मस्तक छटली आणि हेनरी थॉर्पही मारला. युरोपियन देशांचा पराभव कधीच कुणी करू शकत नाही, या वंदतेला महाराजांनी पहिला छेद दिला. ब्रिटिशांचा दर्यात केलेला महाराजांनी हा पहिला पराभव आहे, पहिला पराभव. त्याचीच भीती इंग्रजांनी खाल्ली आणि मुंबईचे इंग्रज सुरतेला लिहितात, महाराजांकडे आहेत तशी जहाजं जोपर्यंत आपल्याकडे येत नाहीत, आपण मराठ्यांचा पराभव करू शकत नाही. म्हणून इंग्रज महाराजांना सांगतायत, तुम्ही तयार केलेलं ते जहाज देता काय. खांदेरीचा हा हल्ला झाला कधी, 12 सप्टेंबर 1619. महाराजांना इंग्रज इथून उकडायचेच होते. पण दुर्दैव बघा, 12 सप्टेंबर 1679 इंग्रजांचा पराभव झाला आणि अवघ्या 6 महिन्यात 3 एप्रिल 1680 महाराज नापरतीच्या मोहिमेवर चालते झाले. स्वराज्य संस्थापक अंतर्धान पावले आणि इंग्रज इथंच राहिले. त्यावेळी जर महाराज थोडा अधिक काळ जगते असते तर 150 वर्ष इंग्रजांचं राज्य या भूमीवर आलंच नसतं. दूरदृष्टी असणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे विलक्षण. 350 वर्षापूर्वी महाराजांनी जे अद्भुत अद्भुत अलौकिक कार्य करून ठेवलंय, पिढ्यानपिढ्या सरल्या, हजारो वर्ष उलटली, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शिवचरित्रात सापडेल. इतकं प्रचंड कार्य महाराजांनी करून ठेवलं, इतकं प्रचंड. खर तर महाराजांनी या सगळ्या पराक्रमाच्या जोरावर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात हिंदवी स्वराज्य उभा केलं. भगवा ध्वज डौलानं फडकू लागला. लोककल्याणकारी राज्य निर्माण झालं. 6 जून 1674 महाराजांचा राज्याभिषेक झाला. या मुलांच्या पातशाहीमध्ये एक मराठा. महाराजांचा आत्मविश्वास काय आहे बघा. खान मारणारच मारला. महाराजांना माहिती आहे 4000 घोडे घेऊन आलाय खान. भले 2000 घोडी पळून जाण्यात यशस्वी होतील, पण या संग्रामात 2000 घोडी आपल्याला मिळणारच आहेत. आणि मिळाली. पण नुसते घोडे मिळून उपयोग आहेत का.
ते घोडे चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार पण हवेत. तर त्या घोड्यांचा उपयोग, नियोजन बघा महाराजांचं. 10 मेला खान मारलं, 10 नोव्हेंबरच्या 4 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय आणि त्यांना सांगितलंय 4 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत. बुकिंग झालेलं आहे. याला म्हणायचं आत्मविश्वास. आत्मविश्वास. या आत्मविश्वासातून दृष्टिकोन तयार होतो, ज्याला मी ऍटिट्यूड असं म्हणतो. आता ऍटिट्यूड 4 प्रकारचा असतो. पहिला ऍटिट्यूड आहे झिरो ऍटिट्यूड. ही माणसं खतरनाक असतात. म्हणजे ह्यांना काही सांगा, ह्यांचं उत्तर ठरलेलं आहे, नाही जमणार. काही सांगा तुम्ही, नाही जमणारच नाही. बरं तुला नाही जमणार म्हटलं ठीक आहे, तो इतका नाही, कोणालाच जमणार नाही, शक्यच नाही. मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काही नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढे हे झिरो ऍटिट्यूड. ह्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे लोअर ऍटिट्यूड. ह्यांना काही सांगितलं उत्तर तयार, नाही जमणारच नाही. पण ह्यांचं एक बरं आहे, ते स्वतःला जमणार नाही म्हणतात, पण तुला जमेल, तू कर. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना, चल ना जरा पैसा बिसा कमवू, गाडी मर्सिडीज घेऊ, नाही मला नाही जमणार, तू घे, मी बसेन तुझ्या गाडीत. हे लोअर ऍटिट्यूड. म्हणजे एखाद्याला तुम्ही म्हटलं ना, चल आता 12 गाड्यांची शर्यत आहे, काहीतरी केलं पाहिजे, तो केलं पाहिजे, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का? मग आपण त्याला तिथंच सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे येतो, चल आलेत बाकीचे, मग तो म्हणतो आहेत ना बाकीचे, मग मी नाही आलं म्हणून काय होतंय. हे लोअर ऍटिट्यूड वाला. तिसरा वर्ग याच्यातला ऍव्हरेज ऍटिट्यूड. ह्यांना काही सांगा, ह्यांचं उत्तर ठरलेलं, करून अडचण काय आहे, प्रयत्न करायला काय हरकत आहे, हे जिंकू म्हणत नाहीत, प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि याच्यातला सगळ्यात शेवटचा जो प्रकार आहे तो आहे चॅम्पियन्स ऍटिट्यूड. ह्यांना काही सांगा, आय कॅन, मी करेन, आय कांट म्हणतच नाही, अशक्य हा शब्द यांच्या शब्दकोशातच नाही. आय कॅन, मी करेन, चॅम्पियन्स ऍटिट्यूड. महाराजांनी जी माणसं तयार केली ना, ती या ऍटिट्यूड, चॅम्पियन्स ऍटिट्यूड. काही सांगा, आय कॅन, मी करेन. सगळ्यात विलक्षण कर्तृत्व आहे. बरं मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात हुशार प्राणी कोण? कोल्हा. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? सिंह. का सिंह? का तो जिराफासारखा उंच नाही, तो कोल्ह्यासारखा हुशार नाही, तो चित्त्यासारखा वेगवान नाही, तो हत्तीसारखा ताकदवान नाही, मग सिंह राजा का? कुणीतरी सिंहाला विचारतं तू राजा का? सिंह म्हणतो मला वाटतं म्हणून. हे जे वाटणं आहे ना, तो चॅम्पियन्स ऍटिट्यूड. आय एम द किंग. ही भूमी माझी आहे, राज्य माझाच, स्वराज्य, हिंदवी स्वराज्य, चॅम्पियन्स ऍटिट्यूड. कुणी असो. 2:30 वाजता महाराजांनी खान मारला. खानाचं सैन्य, खानाची शस्त्र, हत्ती, घोडे, उंट सगळं मराठ्यांनी टिपलं, ताब्यात घेतलं. त्याच दिवशी 6 वाजता महाराजांनी घोड्यावर मान टाकली, हर महादेवचा जागर झाला आणि मराठी फौजा सुसाट सुटल्या. बघता बघता वाई प्रांतात जिंकला. महाराज सातारा प्रांतात गेले, सातारा प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात गेले, वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात पोहोचले, कोल्हापूर प्रांत काबीज केला. आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळगडावर भगवा फडकावला. पुण्यापुऱ्या 20 दिवसात 10 नोव्हेंबर सायंकाळी दुपारी 2:30 वाजता खान मारतायत, त्याच दिवशी 6 वाजता निघतायत. सलग 20 दिवस 200 किलोमीटर आणि 18 किल्ले प्रांत काबीज. विश्रांती हा शब्द महाराजांच्या शब्दकोशात नाही, आराम नाहीच. स्वराज्य हाच श्वास आणि स्वराज्य हाच ध्यास. जगातली सगळ्यात कमी कालावधीत घडलेली क्रांती आहे. अवघ्या 30 वर्षात महाराजांनी 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं. अवघ्या 30 वर्षात शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं.
प्रत्येक क्षण न क्षण स्वराज्यासाठी, क्षण न क्षण. आमच्या उद्याच्या पिढीला सांगा, 4 गोष्टी मुबलक आहेत आपल्याकडे: वेळ, वडिलांनी कमावलेला पैसा, भावना आणि शरीर. मोफत मिळालंय सगळं. खर्च नका करू, याची ध्येयासाठी गुंतवणूक करा. म्हणजे या 4 गोष्टी आयुष्यभर परतावा देतील, परतावा देतील. आपलं 50 वर्षाचं आयुष्य महाराजांनी खर्च नाही केला, स्वराज्यासाठी त्याची गुंतवणूक केली. गुंतवणूक गेली 450 वर्ष झाली आम्ही परतावा घेतोय. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य असतील तोपर्यंत पिढ्या त्याचा परतावा घेतील. महाराजांनी केलेली ही गुंतवणूक आहे. स्वाभिमान दिला, पाठीचा ताट कणा दिला. आमच्या पोरांना सांगा, या गोष्टी खर्च करायच्या नाहीयेत, गुंतवणूक गुंतवणूक करायची. महाराज पन्हाळ्याला पोहोचले त्याच वेळी सिद्धीजवळचा 65,000चा बेडा पन्हाळ्याला पडला. राजे अडकले, अजगरला बेका घालावा तसे महाराज अडकून पडले. पण महाराजांनी पन्हाळा घेतल्यावर पन्हाळ्याच्या आसपासच्या खेडेगावातली काही तरणीभान पोरं स्वराज्यात शिवा काशीत. नाव शिवा, राजांचंच नाव. दिसायचा हुबाहू राजांसारखं, चालणं राजांसारखं, बोलणं राजांसारखं, मिशी ठेवणार राजांसारखी, दाढी रचणार राजांसारखी, डोक्यात एकच नाद: जगावं तर मोहगासारखं आणि लढावं तर शिवरायांसारखं. दुसरं सुचतच नव्हतं त्याला. नेतोजी पालकरनी पन्हाळ्यावर छापा मारला, पण बळ तोकणं पडलं आणि राजांना कळून चुकला. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. त्या दिवशी राजांनी बोलावणं धाडलं. नुकत्याच स्वराज्यात आलेल्या हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या या शिवा काशीदना शिवा येता झाला. राजा बोलावणं धाडलं की, हो शिवा, शिवा तू आमच्यासारखा दिसतो असं आम्ही खूप ऐकून आहे. आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे. शिवा हरकला, आता आलो जी. झपाट्यात गेला, राजांचा वेश घातला, राजांचा जिरोटप बस्तर चढवला आणि राजांसारखाच पिशाला पिळ मारित राजांच्या सामन्याला. राजा कसा दिसतो जी, आणि बघत राहिले राजे. शिवा, शिवा, आरशात आमचंच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय. शिवा, राज, राज म्हणजे तो सिद्धी आम्हाला ओळखायचा नाही. आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राजे. शिवा, तुला कसं कळलं? तुला कसं कळलं? आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते. तसा शिवा म्हटला, राज एवढं दिस तुमच्या संगती राहिलं तो काय उगावय. तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगते ते कळतं आम्हास नाही. राज, राज, राज द्याकीडा जातो की, लढतो की, भिडतो की जाऊन त्या सिद्धीला. तसं राजे सरदेश पुढे झाले. शिवाला कडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातला एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. अशी कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती. ते भाग्य शिवाच्या वाट्याला आलं आणि त्याच वेळी चाल ठरली. राजाने सिद्धी जव्हरला निरोप धाडला. आम्ही तह करला तयार. सिद्धी आनंदला, आखिर आई गया दक्कन का शेर सिकंजा में, अब दिखाएंगे उसे. अल्लाह ताला की मेहरबानी शब रात का जश्न होगा. आखिर शिवाजी राजे आही गया पंजने. अब फिक्र कैसी? सिद्धी गाफील झाली. सैन्य बेसावत, वेडा ढिला पडला आणि त्याच ढिलाईचा फायदा राजाने उचलला. रायाजी बांधव, कोयाजी बांधव, बाजी फुलाजी प्रभू यांना महाराजांनी सोबत घेतलं आणि पन्हाळ्याच्या पश्चिमेकडून त्या वादळी पावसाळी किर्ण रात्री महाराज विशाळगडाच्या रोखाला निघाले. तर सिद्धीशी तहाची बोलणी करायला निघाला राजांचं रूप घेतलेला शिवा काशीत. सिद्धी वाट पाहत होता. पालखी येताना दिसली. सिद्धी पुढं झाला. अहो शिवाजी राजे. पालखीचा पडदा सरकला. आस्ते कदम. राजे शिवराय खाली उतरले. सिद्धी पुढं झाला. गळाभेट घेतली. चलिये राजे. आणि राजांची पावले शामण्याच्या दिशेनं पडू लागली. पण त्याच वेळी 2 संशयी डोळे रोखले गेले होते शिवाजी राजांवर. राजांचं पाऊल शाम्यानातून आत पडणार त्याच वेळी ते 2 संशयी डोळे पुटपुटले. ये शिवाजी राजे नाही हो सकते. आणि खबकला सिद्धी. ज्ञानाची नंगी तलवार लागली. संदेशी झाली. रक्ताची
शिवा रक्ताला व्याकुळला आणि सिद्धी विचारता झाला, सच बता तू या शिवाजीराजे? आणि कडाडला शिवा, अरे हा मैं ही हूं शिवाजी राजे. मग मात्र सिद्धी वळाला त्या दोन संशय डोळ्याकडे. ते दोन संशय डोळे होते फाजल खानाचे. अफजल खानाचा मुलगा फाजल खा. सिद्धीने विचारलं, कैसे कह सकते हो, ये शिवाजी राजे नहीं है. तसा फाजल खान म्हणाला, हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे को. अफजल खान वदाचळ मी बघितलंय राजांना. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये राजांच्या मस्तकावर तलवारीचा वार झालाय. हे जर खरे शिवाजी महाराज तर याच्या मस्तकावर तलवारीच्या वाराची ती खून पाहिजे. तसा सिद्धी झपडल्यासारखा पुढे झाला. शिवाच्या मस्तकावरचा जिरटोप मागा सरला. मस्तकावर वाराची खून नव्हती. शिवा सापडला. नंगी तलवार लटलगली. सबेशी चालली. रक्ताची चिलकांडी असून याचा कजोड उडाला. शिवा रक्ताला व्याकुळला. अखेर सिद्धी विचारत राहिला, मरने से पहले आखिरी बार पूछता हूं, सच बता तू या शिवाजी राजे? आणि कडाडला शिवा, अरे जन्माला जरी शिवा काशीत मुलाला असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? अरे या शिवाची छाती तुला फोडता आली नाही. माझ्या राजांची पाठ तू काय धरणार? सोडून द्या ख्वाब. महाराष्ट्राच्या मातीत उभायस, इथंच माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास आहे आमचा. पण त्याच वेळी फिरली संशय. शिवाचं मस्तक छाटल्या. रक्ताळा शिवा मातीत पडला. अखेरचा श्वास फुलला. डोळे लवले, ओठ हलले. त्या श्वासाने माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातीला शिवा सांगत राहिला, सांगा माझ्या राजांना, हा शिवा गेला, मातीत मेला. पण नुसता मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात हे सांगत गेले. आणि शिवा नावाचा धगधगता अध्याय संपला. मला राहून राहून प्रश्न पडतो, 6 महिन्याची ओळख आहे फक्त. काय पेरलं असेल महाराजाने त्याच्या उरात की शिवा मरायला तयार व्हावा? काय पन्हाळ्यावरनं वादळी किर रात्री निघालेले महाराज 21 तासाचा अखंड प्रवास करून मसाईच्या पठारावर बाजीप्रभू महाराजांना सांगते झाले, राज निम्मी फौज घेऊन आपण पुढे निघा. निम्या फौजनिशी आम्ही ते झुंजितो, साहेबकारी मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. राजे म्हणले, नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राज निघा. निम्या फौजेनिशी राजे निघाले आणि त्या आदिलशाही प्रभातापुढे बाजीप्रभू झुंजत राहिले. कालभैरवानं तांडव करावं असं शौर्य गाजवत राहिले, कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला. जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडत नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शिर तुटले, बाजी कोसळले, स्वराज्यासाठी समर्पित झाले. घोडखिंड पावन खिंड झाली. असंख्याने बलिदान दिलं. इथल्या सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही. या सह्याद्रीनं कैक जणांनी सह्याद्रीच्या पायात स्वतःला काढून घेतलाय. तेव्हा तो सह्याद्री अस्मानाशी स्पर्धा करायला गेला. इथल्या मातीचा एखादा ढेकूळ कधी हातात घ्या, तो पाण्यात टाका. त्या पाण्यावर जो तवंग उठेल तो तवंग सुद्धा या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. इथली माती तांबडी झाली ती उगाच नाही. असंख्यांचं रक्त सांडलंय त्यात. ही माती म्हणूनच तांबडी आहे. ही स्वराज्याच्या प्रती समर्पण आहे. महाराज विशाळगडावर पोहोचले आणि महाराजांना वार्ता मिळाली, शिवा काशीत मारला गेला. आणि राजे सोबत्यांना म्हणाले, आमची पन्हाळ्याकडे जायची सज्जता करा. सोबत्यांना काय कळेल? राजे आता सिद्धीच्या वेड्यातनं सुटला, मरणाच्या जाळ्यातनं वाचला, आता परत पन्हाळ्याकडे जावं लागेल. पण का महाराज? पन्हाळ्याच्या पायथ्याच्या नेबापूरला जाऊन शिवा काशीदांच्या आईला निरोप द्यावा लागेल. तिचा पोर स्वराज्यासाठी खर्ची पडलाय. महाराज ते निरोप घेऊन आम्ही कुणी बी जातो, पण तुम्ही नाही, आम्हालाच जावं लागेल. पण का महाराज? कारण सिद्धीच्या हातून मारले गेले ते शिवाजी महाराज.
तुमच्या समोर उभा आहे तो शिवा काशीद. आम्हाला आमच्या आईला भेटायला जायला हवं. निरोप द्या, निरोप द्या. नेबापूरला मी येतो आहोत आणि नेबापूरला निरोप घे. महाराज येत आहे. शिवा काशीदांच्या आईला कोण आनंद झाला. येणार येणार राजे राजे येणार. लाख लाख दिवसाचं स्वप्न पूर्ण होणार. येणार राजे येणार. डोळ्याच्या चैतन्य ज्योती प्रज्वलित करून शिवा काशीदांच्या आई वाट पाहत बसली आणि आले राजे. राजे आले. ती लगबगीनं पुढे झाली. राजांना पंचारतीनं वाळू लागली. कळे ना राजांना, अगं कशाला वाळतेस. असा कुठला पराक्रम कसवला मी की आरती करावी आमची. अगं तुझा पोर मातीसाठी खर्ची पडला ते सांगायला आलोय आई. पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेना. तशी शिवा काशीदांची आई म्हणाली, ये ना राजा, आत घरात तरी ये. राजे जड पावलाने आत आले. शिवा काशीदांच्या आईनं फटकं धरून खाली टाकलं. बस ना राजा. राजे त्या फटक्या धडुत्यावर बसले. शिवा काशीदांच्या आई शिवा काशीदांच्या बायकोला म्हणाली, गुळपाणी तर या. तोंड तर गोड कर राजांचं. शिवा काशीदांची बायको गुळपाणी घेऊन आली. घे ना राजा, तोंड तर गोड कर. कळे ना राजा का, अगं कसं तोंड गोड करू. तुझ्या पोराच्या मृत्यूची कडू बातमी घेऊन आलो आई. तोंड कसं गोड करू. पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेला. तशी शिवा काशीदांची आई म्हणाली, राजा एक सांगू का. राजे म्हणले, बोल नाही. अरे येड्या, सिद्धीच्या येड्यातनं सुटलास, जीवावरच्या संकटातनं वाचलास. मग पहिल्यांदा तुझ्या आऊकडं जिजाऊकडं जायचं सोडून वाट वाकडी करून माझ्याकडे का आलास. तसे राजे म्हटले, आई तू सुद्धा माझी जिजाऊच की ग. तसं न बरं राजा, पण आईची माया तुला नाही कळायची. 6 महिना तुझ्या वाटाकडं डोळं लावून बसली असेल ती. तिच्याकडे जावं पहिले. तसे राजे म्हणले, आई एक शिवा गेला पुन्हा दुसरा शिवा तुझ्या भेटीला आला. तुझा शिवा मातीसाठी खर्ची पडला आई. शिवा गेला. एवढं ऐकल्यावर शिवा काशीदांची आई म्हणाली, हे काय मला ठाव नाही वे राजा. आणि चमकले राजा, तुला कसं कळलं. अगं तो निरोप घेऊन तरी इथवर आलो. आई तुला कसं कळलं. आणि शिवा काशीदांची आई म्हणाली, अरे येड्या, गावच्या येशीतून येताना तुला बघितला. तेव्हा तू एकलाच दिसला. तेव्हाच वळिकला. माझा शिवा जित्ता नाही राहिला. माझा शिवा जित्ता असता तर आता तुझ्या संगी नसता आला. कळे ना राजा, म्हणजे आपला पोर गेला हे माहिती असून तुम्हाला पंचारतीनं वळस. आपला पोर या जगात नाही हे माहिती असून तू माझं तोंड गोड करायला निघालीस. धन्य आहे धन्य. मातीसाठी देशासाठी गेला पोर तुझा. एवढं ऐकलं आणि मग मात्र शिवा काशीदांच्या आईच्या डोळ्यातनं गळगळा शोक राहिला. तिनं हुंदका फुटला. राजे म्हटले, शोकावर आई शोकावर. पण शिवा काशीदांच्या आईच्या डोळ्यातले अश्रू थांबेनात. राजे म्हटले, आई एकुलता एक पोर गेल्याचं दुःख काय असतं ते आम्हास कळतंय, पण शोकावर. तशी ताडकन शिवा काशीदांची आई म्हणाली, कोण म्हटलं राजा माझा लोक गेला म्हणून म्या रडतेय. कोण म्हटलं माझा शिवा मेला म्हणून म्या रडतेय. राजा माझा लोक गेला म्हणून नाही, त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडते म्या. आणखी 4 लोक दिला असतं तर आता तुझ्या संगती स्वराज्य कार्य नसतं धाडलं. माझा लोक गेला म्हणून नाही रे, त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडते म्या. आणखी 4 दिला असतं तर आता तुझ्या संगती असं का म्हणता. तुम्हाला एकच लोक, मग म्या कोण. राजा माझं धनी नसताना राहिलं, पण माझ्या धन्याच्या जागी म्या लढीन राजा. आणि ताडकन उठले राजे. धन्य धन्य ज्या माझ्या स्वराज्यात तुमच्यासारख्या माता भगिनी, त्या माझ्या स्वराज्याला शौर्यवीरांची कधी कमीच नाही पडणार. अनेक मातांनी मातीसाठी आपले पुत्र दिलेत. अनेक पत्नींनी भाळावरचं कुंकू दिलंय. अनेक बहिणींनी हातावरची राखी घेऊन टाकली. हे स्वराज्य उगाच नाही उभं राहिलं, त्यागातून समर्पणातून उभं राहिलेलं हे स्वराज्य विलक्षण आहे. हे विलक्षण. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे. सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.